अरे म्हणे तू एक लक्षात घे, तुला 10,000 रुपये करता तू ह्याच वंजऱ्याने मोर आणलेलं आहे. ज्या जातीला तू आज टार्गेट करतोस, ज्या जातीवर हे करतोस, त्याच जातीने तुला इळीळ झाडू घेऊन दारात बसत होता दुकानात शागडला. ह्याच जातीने 50 रुपये दिले तेव्हा तू गेलेला आहेस. ह्याच जातीने तुझं लग्न केलं तेव्हा तुझी 6 कोटी 10 कोटी कुठे गेलते. आणि आज ज्या जातीने तुला तुझ्या सगळ्या सुविधा करून दिल्या त्या जातीवर तू टार्गेट करतोस. म्हणजे असं नाही समजायचं की बाबा लगे हेच झालं, कारण त्याला उष्ट खाल्ल्याशिवाय ह्या जातीचं जमतच नाही. ह्यो याला खरकाटं म्हणतो, त्याला ही अशी जात म्हणतो. अरे खरकाटं 3-4 वेळेस झालं, समजा आज 15 दिवस झाले मी बघतो ऐकतो किंवा धनंजय खरकाट आहे. आता धनंजय खरकाट आहे म्हणजे काही यांनी काय चेडी उघडून पाहिलं होतं का ह्यो खरकाटच गेलाय म्हणून. लोणार तालुक्यात चिखला गावात जे ह्या 2-3 दिवसामध्ये धुमाकूळ चालली, त्या धुमाकळीबद्दल जे काही जातीभेद, जे जाती टीप निर्माण करण्याचं काम चालू केलं. एक आपल्या आत्तापर्यंत लोकांचं मन होतं की बाबा बटुळे बाबा 2-3 महिने झाले काही कुठं चर्चा काही काय हे करीत नाही, काही नाही. कारण समाज हा सगळा एकच असतो. समाजाला जरी जाती वाटून दिल्या असत्या पण रक्त हे सगळ्याचं एकच असतं. तर समाजात तेढ निर्माण होऊ नये म्हणून आज 2-3 महिन्यापासून की बुवा चला काही आपली कंपनी मित्र कंपनी असती समाजात हे असते म्हणून आतापर्यंत 2-3 महिन्यामध्ये कुठलाही आपण बरा शब्द किंवा बुरा शब्द काही कुठल्या समाजाकरता काढला नाही. पण हे कुठंतरी काहीतरी भांडवल तयार करून एका समाजाला कुठंतरी टार्गेट करणं चाललं आहे. आणि हे पुतळ्याच्या निमित्त, ह्या पुतळीच्या निमित्त काहीतरी आपलं बुवा याच्या काहीतरी एक लेडीज उभा केली आणि काहीतरी दुपटणं एका समाजावर घालायचं काम चाललेलं आहे. तर हे काही कुठलं तथ्य नाही आहे. समाजात ते निर्माण करणं किंवा समाजात जे एकुलबिनी चाललेलं होतं हे पुन्हा कुठंतरी समजा बुवा आपल्याला श्रेय मिळलं नाही म्हणजे एक समाजाला तेढ निर्माण करायचं. तर एवढीच कळकळीची विनंती आहे माझी सर्वाला की बाकी सगळ्या इतर समाजाला समाज एकच आहे. याला जाती वळण जे चाललेलं आहे स्वतःच्या पोट भरण्याकरता एक ते भटकलेलं कुत्रं कुठलं तरी आलं आहे आणि प्रत्येक जातीत नीट निर्माण करायला लागले. आणि जातीत टीट निर्माण होऊ नये म्हणून मी आज 3-4 महिने झाले कुठलीही बातमी कुठं काही नको भाऊ त्याला समाजाचे मन दुखते. पण तिथं जाऊन जर एखाद्या जातीला टार्गेट करणं, एखाद्या जातीवर आरोप करणं आणि ह्या जातीला मी पाहून घेईन त्या जातीला मी पाहून घेईन. अरे म्हणे तू एक लक्षात घे, तुला 10,000 रुपये करता तू ह्याच वंजऱ्याने मोर आणलेलं आहे. ज्या जातीला तू आज टार्गेट करतोस, ज्या जातीवर हे करतोस, त्याच जातीने तुला इळीळ झाडू घेऊन दारात बसत होता दुकानात शागडला. ह्याच जातीने 50 रुपये दिले तेव्हा तू गेलेला आहेस. ह्याच जातीने तुझं लग्न केलं तेव्हा तुझी 6 कोटी 10 कोटी कुठे गेलते. आणि आज ज्या जातीने तुला तुझ्या सगळ्या सुविधा करून दिल्या त्या जातीवर तू टार्गेट करतोस. म्हणजे असं नाही समजायचं की बाबा लगे हेच झालं, कारण त्याला उष्ट खाल्ल्याशिवाय ह्या जातीचं जमतच नाही. ह्यो याला खरकाटं म्हणतो, त्याला ही अशी जात म्हणतो. अरे खरकाटं 3-4 वेळेस झालं, समजा आज 15 दिवस झाले मी बघतो ऐकतो किंवा धनंजय खरकाट आहे. आता धनंजय खरकाट आहे म्हणजे काही यांनी काय चेडी उघडून पाहिलं होतं का ह्यो खरकाटच गेलाय म्हणून. खरकाटा कशा यांनी पाहिलं का खरकाट आहे का धुवून ने. बरं ह्यो खरकाट आहे याला माहिती होतं मग यांनी धुवून द्यायचं ना. यांनी धुवून द्यायचं किंवा अरे तू धनंजय खरकाटा चालला हो याला माहिती असेल. कारण लोकसभा झाल्याच्या नंतर विधानसभेच्या टायमाला तोच म्हणत होता. आपल्याला काही सांगता येणार नाही पण त्याचाच शब्द आहे किंवा धनंजय माझ्याकडे मुक्कामाला येत होता, धनंजय रात्रात माझ्यापाशी पाय धरीत होता. मग याचे पाय धरले याला माहिती होतं ना खरकाट आहे. मग यांनी ज्यावेळेस पाय धरले खरकाट आहे त्यावेळेसच यांनी बादलीभर पाणी टाकायचं, आंघोळ घालायची व तू निर्मळ होऊन जा. अरे ज्या जातीपासून तू सुधारलास, ज्या जातीपासून तू कल्याण झालं, ज्या जातीने तुझं 50-50 रुपये देऊन तुला सांभाळलं, ज्या जातीने तुझं लग्न केलं
ज्या जातीनं तुला लहानचं मोठं केलं त्या जातीवर जर तू उलटत असशील तर तुझ्यापेक्षा बोकडाची अवलाद चांगली. हा, कारण प्रत्येक वेळेस सांगतो देऊ की मी खानदानी ते धन्या 17 बापाचा आहे. अरे 17 बापाचा आहे तो तू काही बघायला गेलता का? त्याच्या उशा पायथ्याला बसला होता का? तो त्याच्या मैला 17 बाप हे का 18 बाप हे तू बघायला गेलता का? आणि मी एक खानदानी बापाचा आहे. अरे खानदानी बाप हे कोणाला विचारावं लागतं? स्वतःची जी आई जन्म दिलेली आहे ती आईच सांगत असती की बाबा तू नेमकं खानदानी आहेस का काय? हे दुसऱ्या तोंडाने काय म्हणतो खानदानी? स्वतः आईला विचारावं लागत असतं. आणि त्या आईलाच माहिती असतं की आपण खानदानी जन्म दिलाय का 17 पगडचा जन्म दिलाय. हे 3 बऱ्या सांगतो. खरकाटा पुढं 17 बापाचा, 17 जातीचा, 17 याचाच आहे. अरे तो 17चा म्हणजे तू उशा पायथ्याला बसला होता का त्या? हां, ज्या मुंडे कंपनीच्या तिथं रात्रंदिवस तू उशा पायथ्याला गेलता का? तो 17 बापाचा आहे का 18 बापाचा आहे का एका बापाचा आहे? आणि स्वतः आला मग तुम्ही खानदानी. अरे तू काय खानदानी? जे खानदानी जे छत्रपती आहेत ते कधीही कुठल्या भाषात कुठल्या शब्दात बी बोलत नाही. आणि त्यांना म्हणायचं खानदानी आणि त्यांना म्हणायचं खरे शिवरायाचे मावळे. अरे हे खरकाटल्याला सगळ्या दुनियाचा भाटगा हो. आणि हे स्वतःला समजतो मी खानदानी. स्वतः त्या अमोल खुणे त्याला म्हणतो तू आमची जात आहे. अरे मग त्याची जात ही आहे, याची जात ती आहे, ह्यो 12चा आहे, त्यो 13चा आहे आणि तू एकाचा आहे. तो तुझ्या स्वतः महिला मीडियावर घेऊन बोल किंवा मी किती बापाचा आहे मग आम्ही सक्सेस करू किंवा खरंच खानदानी ह्यो आहे म्हणून म्हणे. हां, प्रत्येक जातीला ढाबा लावतो, प्रत्येक जातीला ढाबा लावतो. सुरूला बामणाला टार्गेट केलं, नंतर धनगराला टार्गेट केलं, नंतर मागासवर्गीला टार्गेट केलं. मग कोणी त्याला प्राधान्य देईना म्हणून वंजारी जात आक्रमक हे त्या जातीवर सुरुवात केली. अरे ज्यावेळेस रात्रात तुझ्यापाशी येत होता त्यावेळेस तुला गोड लागलं. रात्रात तुझ्या पेटेची पेट्या खाल्ल्या त्याच्यात तुला गोड लागलं. हां, आणि आता धनंजय तुला बेकार दिसायला लागला का? आता जो 17 बापाचा झाला का? त्यावेळेस दिसला नाही का तुला? रात्रात तू तुझ्या पेटेची पेट्या तिथं ज्यावेळेस घोंगडी बैठक करायला गेला त्यावेळेस किती डील केली ना तो? त्याच्या जीवावरच केली ना. तर हे एक कारण समाजात कुठंही तेट निर्माण होऊ नये, कुठंही होऊ हे काही गोष्टी घडू नये म्हणून आतापर्यंत 2-3 महिने मी गपची बसलो. नको आहे समाजात कुठला सगळ्याचेच मित्र सगळेच असतात, सगळ्याचेच याच्या असतात. पण हे जी साळल्याला कुत्रं जी आहे तर हे साळल्याला कुत्रं महाराष्ट्राच्या बाहेर फेकल्याशिवाय समाज एकुलपिणी आणि समाजाला एकूणाला एकजूट होता येत नाही. कारण हे होऊ नाही देत नाही. कारण थोडशी त्याची मागली गर्दी कमी झाली काय ह्यो इतक्या बापात आहे तो तितक्या बापात आहे. स्वतःला सिद्ध करतो. अरे तुझी पात्रता काय होती? 24 घंटे आम्ही पाहिलेलं आहे तुला. तू कोण्या नाल्यात पडत होता, कोण्या गटारात पडत होता. हां, आणि तुला समाजाने ज्या समाजाने तुला जतन केलं त्या समाजावर कुत्रेवणी मुतायला लागला. अरे ते कुत्रं तरी विचार करतं की नाही गाडी इथं माणूस बसलेला आहे. हां, तर ह्या गोष्टी याला धनंजय मुंडेला 3-3 बाऱ्या सांगतो किंवा अमकं झालं तमकं झालं. धनंजय 17 बापाचा नाही, तू कुती बापाचा आहे. आधी तुझ्या महिला हिच्या आणि मग खानदानी उद्या बातमी दी की बाबा मी खानदानी आहे. हा, महेशिव दुसऱ्याला कोणाला सांगता येत नसतं लेख हे खानदानी आहे का कोण येतं. भरपूर झालं तो ऐकून घेतलं पण आता ऐकायचा टाईम संपला आमचा. कारण इथून बोललो तू तुझ्या मर्यादानी तू समाजाला न्याय द्यायला बसलास का समाजात भांडणं लावून द्यायला बसला? न्याय तर बाजूलाच राहिला. कोणतं आरक्षणचं कोणतं न्यायाची भाषा आहे याची? हे हात जोडून कळकळीची विनंती आहे. हे राजकीय जे पुढारी असतील समाजाचे आणि कुठल्या समाजाचा असू द्या भला कोण्या जातीचा असू द्या त्या माणसाने जर जातीवाद करीत असेल तर आधी त्या जातीनेच त्याला सरळ करा. कारण हे सगळ्यात महत्त्वाचं कोणतं आहे? ज्याच्या जातीने त्याला सरळ करणे. कारण दुसऱ्या जातीवर टार्गेट होत असेल तर हे राजकीय लोकांनी पण विचार करणं गरजेचं आहे. कारण राजकारण सगळ्यालाच करायचं असतं, एकालाच नसतं. आम्ही नाही म्हणत की बा तुम्हालाच राजकारण करायचे, पण हे जी चाललंय हे भोकत आहे जे कुत्रं आणि हे ज्याला त्याला जे बोलतंय तर याला एवढीच माझी सर्व पुढारी कंपनीला आणि मराठा समाजाच्या नेते कंपनीला विनंती आहे की इथून मोर कुठल्या जातीला कोण्या समाजाचा असू द्या जर एखाद्या जातीला टार्गेट करीत असेल तर त्या जातीनेच त्या जातीला दाखवणं गरजेचं आहे.
कोणी दुसऱ्यांनी बोलण्यात मजा नाही होत. कारण एखाद्या दिवस वंजारी जर बोलला मराठ्याला तर मराठ्याला वाटतं हे आपल्या विरोधात बोलला. त्याच्याकरता वंजाऱ्याचा जर जातीवर बोलत असाल तर वंजाऱ्यांनीच त्याला सरळ करणे, मराठ्याचा जरी बोलत असाल तर मराठ्यांनीच सरळ करणे. कारण तर जाती तेच निर्माण होणार नाही. आणि हे जी समाजात जे चाललंय तर हे पुढं तरी थोडंसं रस्त्याच्या बाजूला जे चाललंय ते रस्त्यावर येईल एवढीच माझी सर्व पुढारी कंपनीला, नेते कंपनीला विनंती आहे. मी सामान्य माणूस आहे, मी काही मोठा माणूस नाही. आणि त्याला जितकं समजा खरपूस बोलता येतं त्याच्यापेक्षा माझं जास्त खाराट मीठ आहे. कारण माझा एक दाणा जर टाकला तर त्याला निस्त्या झणक्याच येत्या. म्हणून मी काही गोष्टी नको बा, समाजाला दुसऱ्या दुखायला जातो. मित्र कंपनी असते यायचं बी मन दुखतं. शेवट ज्याच्या जातीला त्याला अभिमान आहे. आम्ही मानतो तुला तुझ्या जातीचा अभिमान आहे, तू जातीकरता नक्की लढ, जातीकरता नक्की न्याय घे. पण हे न्याय घेण्याची कोणत्या संविधानात लिहिलेलं आहे असं की बा ह्या जातीला शे द्यायच्या, त्या जातीला टार्गेट करायचं? हो, आतापर्यंत सगळ्या जाती तू घेऊन बसला, पण आता तुझी मर्यादा संपलेली आहे. कारण घडा भरला का मग ऑटोमॅटिक घडा उलटत असतो. तुला कळकळीची विनंती आहे. आणि मराठा समाजाला पण माझी एवढीच कळकळीची विनंती आहे, तुम्ही तुमच्या पद्धतीने त्याच्या तोंडाला मुंगसं लावात. कारण दुसऱ्यांनी बोलल्याच्या नंतर तुम्हाला ते काहीतरी वेगळं वाटतं. त्याच्यामुळं ज्या समाजाचा माणूस बोलतो त्या समाजानेच आधी आपला माणूस आवरायचा आणि मग मोडलं सगळ्या माणसाला टार्गेट करायचं. कारण ती जे झालंय ह्या गोष्टी योग्य नाही. आज तिथं बी ती महिला आहे, बाकीच्या महिलाला दगडं हाणलेत, कोणाला बाटल्या हाणल्यात, त्या महिला नाहीत का? ते बी महिलाच आहेत ना. ते तरी कोणाची ही जशी सर्वांची बहीण बाळ आहे ते तरी कोणाच्या बहिणी बाळा, कोणाच्या माई, कोणाच्या बहिणी, कोणाच्या लेकी असतानाच ना. महिला ही तिथून एकच आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं म्हणजे 18 पगड जातीला घेऊन केलं. एका जातीवर स्वराज्य स्थापन झालेलं नाही. हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये हे जी जातीभेद चालला, एखादं सडकं कुत्रं जर येत असेल तर ह्या सडक्या कुत्र्याला याच्यातून ज्याच्या त्याच्या समाजाने त्याला जे आवर घालणं एवढी गरज आहे. कारण दुसऱ्याने बोलल्याच्या नंतर करणं लागत असतं. त्याच्यामुळं काही गोष्टी आम्ही आता 3-4 महिन्यापासून समजून घेतल्यात. माझी एवढीच विनंती आहे सर्व नेते कंपनीला, पुढारी कंपनीला की बाबा तुम्ही तुमचं कुत्रं वाडग्यात कोंडा. कारण हे जर आता मर्यादा तुटली, जर उद्या आडी अडचण आली तर कुत्र्याला शेवट काय होत असतं, जो गुळानी मरतो त्याला विष पाजायची गरज नाही. हे गुळानी मरणारं कुत्रं आहे. म्हणून आम्ही शांत आहेत, ऐकून घेतो. नको बाबा हजारो लोक एका माणसाकरता हजारो लोक. कुठल्या समाजात जर 4-2 असे घाणाळे जर जन्माला आलेले असले तर हे पहिलं सरकारने आणि कुठल्या समाज असेल त्यांनी त्याचं तोड दाबणं योग्य का एवढं हे करा. एवढीच माझी कळकळीची विनंती आहे. जय भीम, जय महाराष्ट्र.